नागपूरची दंगल संदर्भातील हिंसाचारातील जवळपास निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासीच नाही तर ते बाहेरून आले आहेत। एफआयआर मध्ये 51 जणांची नावे आहेत आणि त्यातील 24 आरोपी बाहेरचे आहेत। त्यामुळे हे 24 जण हिंसाचारावेळी मध्य नागपुरात का आले होते, ते हिंसाचार घडवण्यासाठीच आले होते का याचा तपास सध्या सुरू आहे। आरोपींपैकी 24 जण कळनमा, पारडी, उमरेड रोड, यशोधरा नगर, वाठोडा, टेकनाका, जाफरनगर, ताजबाग परिसरातून मध्य नागपुरात आले होते आणि हे सगळे आरोपी हिंसाचार घडवण्यासाठीच सोमवारी मध्य नागपुरात आले होते। आणि पुन्हा एकदा या संदर्भात आपण अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नक्कीच जे आरोपी अटक झालेले आहे आणि ज्यांचं इंट्रोगेशन पोलिसांकडून केलं जात आहे त्यांच्या ॲड्रेसवरनं असं दिसून येत आहे की जे आरोपी अटक केले त्यातले निम्मे आरोपी जवळपास म्हणजे 24 आरोपी जे आहेत ते मध्य नागपुरातले नाही, जिथे दंगल घडली ते वेगळ्या भागातले आहे। जे जाफरनगरचे आहे, टेकानाका परिसरातले आहे, काही ताजबाग परिसरातले आहे, काही कळमना भागातले आहे। त्या वस्त्यांमधनं हे 5-6 कुठे 10 किलोमीटरचा प्रवास करून मध्य नागपुरात आले आणि हिंसाचार घडवला। त्यामुळे हा सुनियोजित कट होता का? कारण की ती स्पॉन्टेनियस रिॲक्शन नव्हती। जर स्पॉन्टेनियस रिॲक्शन असती तर तिथलेच लोक असते, स्थानिक लोक, परंतु निम्मे लोक बाहेरचे आहेत। ज्याप्रमाणे भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी आरोप केला होता की बाहेरचे लोक येऊन दंगल घडवलेली आहे, ते आता खरं ठरताना दिसत आहे की 24 जे तरुण त्या यामध्ये अटकेत आहेत त्यापैकी ते सगळे तरुण जे आहेत ते वेगवेगळ्या वस्त्यांमधनं मध्य नागपुरात आले होते। चिटणीसपुरा पार्क परिसरात आले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे आहे त्या महाल परिसरात आले होते आणि तिथनं त्यांनी हिंसाचार घडवलेला आहे। आणि तो हिंसाचार इतका भयावह होता कारण मी स्वतः त्या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होतो। अक्षरशः 2-2 किलोचे दगड पोलिसांवर मारले जात होते, पेट्रोल बॉम्ब जे आहेत ते फेकले जात होते, गाड्या जाळण्यात आल्या, 2 जेसीबी जाळण्यात आल्या। त्यामुळे भयावह होता आणि हे शस्त्र त्यांच्याकडे होते। एका डीसीपी वर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला। त्यामुळे आरोपी संदर्भात अधिक तपास सुरू आहे। गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।